नमस्कार मंडळी. आज म्हटलं भाजी चपाती सोडून काहीतरी वेगळं काहीतरी असं बनवावं, म्हणून आज बनवणार आहोत आपण मुंबईचा वडापाव. त्यासाठी कुकरमध्ये बटाटे घेतलेले शिजवण्यासाठी. ते कुकरला झाकण लावून आपण 3 शिट्ट्या देण्यासाठी ठेवून दिलेलं आहे कुकर एका साईडला. आणि आता आपण वड्यांवरचं जे आवरण असतं ते बेसन पिठाचं ते मिश्रण बनवणार आहोत. तर बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं प्रमाणात आपण तांदळाचं पीठ, हळद, मीठ आणि थोडासा सोडा टाकलेला आहे. बॅटर बघू शकता कशा पद्धतीने आपण तयार केलेलं. आणि वडापाव म्हटलं की त्याच्यासोबत मिरचीही आलीच. बघू शकता मिरच्या आपण तळून घेतलेल्या आहेत, मिरच्यांचा कलर चेंज झालेला आहे. तर ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यावरून मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता मी हातानेच घेतलेलं आहे ते चोळून मीठ. बटाटे शिजलेले आहेत. बटाटे आणि त्याचं भाजीचं मिश्रण हे करण्यासाठी आपण मिरच्या आणि लसूण बारीक केलेलं आहे. बटाटे सोलून घेतल्यानंतर ते बारीक केलेलं आहे आणि एका टोपामध्ये आपण भाजीसाठी ते पेस्ट बनवून घेतलेली ते आता त्याला तडका देणार आहोत. तर जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि जी पेस्ट बनवून घेतलेली ती टाकलेली आहे. त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि मी ती भाजी खाली आपण जे बटाटा बारीक केलेला आहे ते त्या भाजीमध्ये आपण ती पेस्ट टाकलेली आहे. तर बघू शकता वरती कोथिंबीर पण आपण पेरलेली आहे त्याच्यावरती. आणि व्यवस्थित अशी भाजीमध्ये ते मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर रेडी आपली बटाट्याची भाजी, वडापावची भाजी. आणि ते आपण आता हाताला तेल लावून वडे वळायला घेणार आहोत. बघू शकता कशा पद्धतीने आपण वडे झालेले आहेत आपले रेडी. तर आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं बेसनाचं त्याच्यामध्ये ते वडे टाकून आपण तळायला घेऊयात. जे तेल मिरच्या तळून घेतलेलं तेच तेल मी वड्यांसाठी वापरलेलं आहे परत. तर बघू शकता तेलामध्ये तेल एकदम गरम झाल्यानंतर मीडियम आचेवरती आपण हे वडे तळून घेणार आहोत. हे वडे एकदम तांदळाचं पीठ टाकल्यामुळे एकदम असे खुसखुशीत होतात. वरून आवरण व्यवस्थित होतं. मस्त असे वडे तयार झालेले आहेत. मी एकूण असे 50 वडे तयार केलेले आज. आणि आता आपण हे वडे भरून घेणार आहोत. ही चटणी मी घरी तयार केलेली आहे, जी तुम्हाला दिसत आहे चटणी ती. तर ही चटणी तुम्हाला म्हणजे हवी असेल रेसिपी तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी याची रेसिपी शेअर करेन. तर रेडी आपला मुंबईचा वडापाव. मिरची, चटणी आणि वडापाव. आहा! लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.